ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। पुरुषोत्तम योग, क्षर अक्षर उत्तम पुरुष। भगवंतांनी 14व्या अध्यायापर्यंत क्षर आणि अक्षर त्यांचा संबंध काय, व्यक्त अव्यक्त या दोघांचा संबंध काय हे स्पष्ट केलं. या अध्यायामध्ये परब्रह्म ते सर्वोच्च देवाचं स्थान याचा कन्सेप्ट भगवंतांनी स्पष्ट केला. क्षर अक्षर उत्तम पुरुष. उत्तम पुरुष कोण? तो या क्षर जे दिसतं ते किंवा जे तुम्ही जाणू शकता ते, आणि अक्षर जे दिसत नाही ते, ज्याच्यावरती हे अवलंबून आहे. या दोघांच्या पलीकडे हे दोन्ही रिलेटेड आहे. क्षर आणि अक्षर हे संबंधित आहे. या दोघांच्या पलीकडे तिसरं अव्यक्त आहे, ज्याला भगवंतांनी उत्तम पुरुष म्हटलंय. व्यक्त अव्यक्त आणि उत्तम पुरुष. क्षर अक्षर उत्तम पुरुष. आपण जे पाहतो जगामध्ये ते क्षर आहे. ज्याचा पण जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्याचा पण मृत्यू होतो ते क्षर आहे. जन्म झाला म्हणजे मृत्यू आहेच. जन्म मृत्यू हे रिलेटेड आहे. या दोघांना आधारभूत करणारं असं एक अव्यक्त तत्व आहे, ज्याला देव म्हणतात, ज्याला आत्मतत्व म्हणतात. या आत्मतत्वामुळे ही सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे आणि या आत्मतत्वावरती ही सृष्टी अवलंबून आहे. ह्या संपूर्ण सृष्टीला आत्मतत्व व्याप्त आणि याच्या पलीकडेही या दोघांना आधार देत असतं. आत्मतत्व अव्यक्त आहे, व्यक्त जग आहे. ते जगाला आधार देणारं तत्व कोणतं? आत्मतत्व. जग आत्मतत्व या दोघांनाही व्यापून, या दोघांनाही आधार देऊन याच्या पलीकडे जर काही अस्तित्वात असेल तर ते पुरुषोत्तम उत्तम पुरुष. भगवंतांनी या अध्यायामध्ये हे स्पष्ट केलेलं. आतापर्यंत शिकण्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट एकच आला, व्यक्त अव्यक्त. प्रकृती पुरुष, क्षर अक्षर. ज्ञान नेता. 13व्या अध्यायापासून हे शिकतो आपण. त्यानंतर 14व्या अध्यायामध्ये 3 गुणांद्वारे व्यक्त आणि अव्यक्त कशा प्रकारे रिलेटेड आहे हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या दोघांच्या पलीकडे उत्तम पुरुष. पहिल्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी
अश्वत्थम, अश्वत्थम वृक्ष याचं समर्पक उदाहरण दिलेलं आहे. उत्तम पुरुष स्पष्ट करण्यासाठी पहिला आणि दुसरा श्लोक आपण एकत्रितपणे घेऊया. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दासि यस्य पर्णानि यत्स्तं वेद स वेदवित् अधश्चोध्वं प्रसुतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अथश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धिनी मनुष्यलोके. भगवंत म्हणतात ऊर्ध्वमूलम अधशाखम. अश्वत्थम वृक्ष कसा आहे? ऊर्ध्वमूलम. अश्वत्थाम वृक्ष म्हणजे संसार. हा संसार वृक्ष कसा आहे? ज्याच्या मूळ वरती आहेत, नित्य धामामध्ये, ज्या सदैव जे धाम आहे, सर्वोच्च ध्यान धाम आहे आणि ते नित्य असतं. हे नित्य अनित्य जग जरी गेलं तरी त्याच्या पलीकडे ते नित्य आहे, जे सदैव अस्तित्वात आहे. ते अक्षर ठिकाण, त्याच्यापासून या वृक्षाच्या मुळा निर्माण झालेल्या आहेत असं भगवंत म्हणतात. हा अश्वत्थम वृक्ष कसा आहे? हा संसार वृक्ष कसा आहे? मुळ त्या निजधामापासून निर्माण झालेले आहे, नित्यधामापासून निर्माण झालेले आहे. त्या कशा आहेत? ते मूळ कसं आहे? नित्यधाम कसं आहे? हे हे अविनाशी आहे. आणि या वृक्षाचे जे पाने निर्माण होतात, पानं, ती म्हणजे वेदांची स्तुती सुमन आहेत. छंदासी यस्य पर्णानी यस्तवेत स वेदवित. असं जे जाणतात ते वेदवित आहेत, म्हणजे त्यांना वेद कळलेला आहे. वेदविद म्हणजे वेद जाणणारा, वेदांचा जाणकार. वेद म्हणजे ज्ञान. वेदविद कोण आहेत? जे हे जाणतात. हा संसार रूपी वृक्ष, हे तुमचं जग, ज्याचं मूळ त्या अक्षय अविनाशी निजधामापासून निर्माण झालेलं आहे, जिथे ब्रह्म अस्तित्वात आहे, त्या ब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे. आणि ज्याची पानं वेदांची स्तुती सुमन आहे. म्हणजे सुरुवात ही ब्रह्मापासूनच, आणि वेदांमध्ये स्तुती सुमन आहे कसली? ब्रह्माचीच. ब्रह्मापासूनच निर्माण होतं आणि शेवटी ब्रह्मामध्येच जातं. या अश्वत्थम वृक्षाच्या फांद्या म्हणजे क्रिया. काही फांद्या वरती जातात, काही फांद्या खाली येतात. वरती जाणाऱ्या फांद्या म्हणजे ऊर्ध्वमुखी शाखा, हे तुमचे सत्कर्म दर्शवतात, जे हळूहळू हळू तुम्हाला त्या अविनाशी अक्षय निजधामापर्यंत घेऊन जातात. आणि ज्या खालच्या बाजूला असतात त्या तुम्हाला तुमचं अधपतन करून हळूहळू हळूहळू जमिनीकडे घेऊन जातात, याच्याशी बांधतात, आसक्तीने बांधतात, तुम्हाला बंधनात अडकवतात. शाखा. आणि हे संसार रूपी वृक्ष याचं पोषण कशामुळे होतं? त्रिगुण.
सत्व रजस तमस, जे आपण मागच्या अध्यायात बघितलं. त्रिगुण विभाग योग, क्षर आणि अक्षराचा संबंध कशामुळे? त्रिगुण. तसंच हे क्षर, हा संसार वृक्ष कशामुळे पोचला जातो, कशामुळे चैतन्यमय होतो, तर त्रिगुणांमुळे. त्याचं मूळ ब्रह्म आहे. ब्रह्मापासून त्रिगुण निर्माण होतात आणि त्याच्यामुळे हा संसार रूपी वृक्ष पोषण होतं, तो फळतो, फुलतो, तो सतत बदलत असतो. पण जो अविनाशी म्हटलाय, कारण अश्वत्थम वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड, त्याचं आयुष्य खूप असतं ऍज कम्पेअर टू एनिथिंग एल्स. माणसापेक्षाही जास्त आयुष्य आहे, म्हणून त्याला अविनाशी म्हटलंय, म्हणजे रिलेटिव्हली अविनाशी म्हटलंय. आणि ब्रह्म ऍब्सोल्युटली अविनाशी. म्हणून कंपॅरिझन करण्यासाठी कोणत्याच दोन गोष्टीमधल्या तुलना हे सारखं असूच शकत नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु समजण्यासाठी काही फॅक्टर मॅच होतात. उदाहरणार्थ या केसमध्ये 50% मॅच होतात, म्हणून हे उदाहरण दिलं. ह्याच्यापेक्षा जास्त मॅच होणारे गुणधर्म नाही आहेत, म्हणून याला स्पष्ट करण्यासाठी हे उपनिषदामधलं उदाहरण. जवळजवळ सर्व अध्यायच उपनिषदांपासून आलेलं आहे. उपनिषद म्हणजे काय? सर्व वेदांचं सार, ज्याच्यामध्ये ब्रह्माबद्दलच केवळ म्हटलेलं आहे. ब्रह्म म्हणजे काय हे संपूर्ण स्पष्ट केलेलं आहे उपनिषदांमध्ये. हा अध्याय तुम्हाला त्या लेव्हलपर्यंत घेऊन जातो. असा वृक्ष जो त्रिगुणांद्वारे चैतन्यमय होतो. ते जे कोंब आहेत, ज्याच्यापासून फांद्या फुटतात, ते कोंब म्हणजे काय? ते कोंब म्हणजे तुमच्या विषय वासना. या त्रिगुणांद्वारे जो संसार तुमचा चालवतात, त्यांच्यापासून बाहेर फुटणाऱ्या विषय वासना आहे, त्याच्यापासून फांद्या तयार होतात. म्हणजे त्या कोंबांपासून सुरुवात होते आणि कर्म तुम्ही करता. म्हणजे विषय वासनांपासून सुरुवात होते, वासनांपासून सुरुवात होते, त्याच्याद्वारे इच्छा निर्माण होतात आणि त्या कर्मामध्ये रूपांतरित होतात. म्हणून त्याच्या अनंत शाखा म्हणजे कर्म. त्या शाखांचं फळ म्हणजे पानं, म्हणजे वेदांची स्तुती सुमन, जे ब्रह्माचा गुणगौरव करतात. जे शेवटी याचा शेवट कुठे? ब्रह्मापासून सुरू होतो, ब्रह्मामध्येच विलीन होतो. हा संसार वृक्ष आहे. याचं मूळ निचेधामात आहे. पण मुळे म्हणजे काय? एका मुळापासून वेगळे वेगळे तंतुमय मुळ असतात बघा. झाडाची मुळ बघा तुम्ही, सोट मुळ असतात, त्याच्यापासून वेगवेगळे मुळ येतात किंवा वेगवेगळे मुळ ते त्या वृक्षाला जमिनीशी धरून ठेवतात. इथे मुळ हे अनेक वचनाने वापरलेलं आहे. पहिल्या श्लोकामध्ये एक वचनाने म्हणजे निचधामातील ब्रह्म, अनेक वचन म्हणजे वासना. ब्रह्म न कळल्यामुळे हा संसारूपी वृक्ष तुमच्या न कळल्याच्या, तुमच्या नासमजावर, वासनांद्वारे तुम्हाला या पृथ्वीशी, या जगाशी बांधून ठेवतो. ते दुय्यम मुळ म्हणजे काय? तुमच्या वासना. ब्रह्म संसारूपी वृक्ष जो त्रिगुणांमुळे निर्माण होतो आणि तुमच्या वासना त्याला सपोर्ट करतात. तुमच्या वासना सपोर्ट करतात त्रिगुणांना. त्रिगुणांमुळे तुमच्या वासना असतात. थ्री टायर स्ट्रक्चर मध्ये जे खोड म्हणजे काय? तुमच्या वासनांचं व्यक्त स्वरूप म्हणजे काय? तुमचे त्रिगुण. त्याच्यापासून काय निर्माण होतात? कर्म निर्माण होतात. आणि ती शेवटी कशी असतात? वेदांची स्तुती सुमन आहे. ब्रह्म शेवटी तुम्ही काहीही केलं जगामध्ये, कोणतंही कर्म केलं तरी ते काय? ब्रह्मालाच मिळतं.
डायरेक्टली करा, इनडायरेक्टली केला. हा गुणांचा प्रवाह जो सुरू असतो, ज्याच्यामुळे विषयांकुर निर्माण होतात, व्यक्त वासना होतात, इच्छा निर्माण होतात, फांद्या फुलतात, कर्मबत करता तुम्ही, त्याच्यापासून पानं निर्माण होतात, उत्पत्ती होते ब्रह्मातील स्तुतीसुमनांची, छंदांची, सॉरी, वेदांमधील छंदांची, ब्रह्माची स्तुतीसुमने ते निर्माण होतात. हे सर्व घडतं. हेच तुमचं आयुष्य आहे आणि हाच तुमचा संसार आहे. म्हणून भगवंतांनी याला संसार वृक्ष म्हटलंय. संसार कसा आहे? हा असा आहे. जग कसं आहे? तुमचं जग कसं आहे? हे असं आहे. ऊर्ध्वमूलम, त्या ब्रह्मापासून, मूळ काय? ते ब्रह्म, त्याच्यापासून हा वृक्ष निर्माण होतो, याच्या खोड निर्माण होतं आणि त्याला चैतन्यमय कोण करतं? त्रिगुण. त्याच्यात रस कोण भरतं? त्रिगुण. आणि तो रस कशापासून निर्माण होतो? वासनांपासून. आणि त्याच्यापासून काय निर्माण होतं पुढे? विषयांकुर, विषय वासना ज्या व्यक्त होतात त्या शेवटी इच्छांद्वारे शाखांमध्ये रूपांतरित होतात. ते तुमचे कर्म आहेत. आणि त्याचं पासून जे निर्माण होतात ते पानं, जी ब्रह्माची स्तुतीसुमने आहेत. वेदांमधील छंद आहेत. आणि वासना तुम्हाला बंधनात अडकवतं. त्या संसार रूपी वृक्षाच्या बंधनामध्ये कोण अडकवतं? तुमच्या वासना. बघा, ब्रह्म वरती आहे आणि खाली वासना आहेत. का? हे मधलं जे काही तुमचं जग आहे ते ब्रह्माला न समजल्यामुळे निर्माण झालेलं आहे. ब्रह्माला जर तुम्ही समजलं, त्याची जर जाण निर्माण झाली, तर हा वृक्षाची गरजच नाही, त्रिगुणच नाही. भगवंत तिसऱ्या श्लोकामध्ये हा जो मूळ संकल्प आहे, संकल्पना आहे, हे अधिक स्पष्ट करतात. न रूपमसेह तथोपलभ्यते, नातो न च दीर्न च संप्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढं मूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. हे तुमच्या समोर तुमचा संसार उभा केलाय, पण हा जो वृक्ष आहे, संसार रूपी वृक्ष आहे, ह्याच्यातून मुक्त होऊन त्या ब्रह्मापर्यंत कसं पोहोचायचं, नित्यधामापर्यंत कसं पोहोचायचं, हे भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यात भगवंत म्हणतात, या महाकाय वृक्षाचा मूळाधार, त्याचा आरंभ कुठून होतो, अंत कुठून होतो, हे कोणालाच माहिती नाही. नोबडी कॅन से. जसं पहिल्यांदा कोंबडी आली, कांड आलं, कोणाला माहितीये? ब्रह्मांदा पहिल्यांदा बीज आलं का झाड आलं, हे कोणाला माहितीये? तसंच पहिल्यांदा हे जग आलं का मनुष्य आला, कोणाला माहितीये? लेट अस ऍक्सेप्ट इट. आपण या जगात राहतो, मान्य करा. काही हायपोथिकेशन्स आहेत शास्त्रामध्ये सुद्धा, काही तुम्हाला मानून घ्यायला लागतं, हे असं म्हणून असं आहे म्हणून तुम्ही हे असं करता. हा सिद्धांत मांडण्यासाठी काही हायपोथिकेशन्स असतात, काही तुम्ही स्वतःहून दिलेल्या मान्यता असतात, काही कन्सिडरेशन असतात, काही तत्व असतात, ज्या बेसवरती तो सिद्धांत असतो. तसंच हा बेस आहे की काय? ब्रह्म, संसार रूपी वृक्ष, वासना. ब्रह्मापासून वासना निर्माण होतात आणि त्या त्रिगुणांद्वारे संबंधित आहेत. ब्रह्मा आणि वासना त्रिगुणांद्वारे संबंधित, आणि त्याच्यापासून तुमची सर्व कर्म निर्माण होतं, तुमचा संसार निर्माण होतो.
याच्यापासून मुक्ती कशी मिळवायची, ज्याचा आरंभ माहिती नाही, मध्य काय हे आपल्याला दिसतं पण तेवढं कळत नाही, पण अंत कळत नाही आपल्याला. मध्य थोडाफार कळू शकतं आपल्याला, पण अंत कळत नाही. ह्याच्यातून मुक्ती कशी मिळवायची? भगवंतांनी म्हटलेलं आहे, वैराग्य रूपी शक्तिशाली कुऱ्हाडीने असंग शस्त्रेनं दृढेनं दृढ निश्चयाने चित्वा कापून टाका. दृढ निश्चय करा आणि काय करा, तुमच्या अनासक्तीच्या असंग शस्त्रेनं, तुमच्या वैराग्याने ही अश्वत्थम वृक्षाची जी खोलवर मोडलेली सुविरूढ मूलम, जी दृढपणे आतमध्ये खोलवर रुतलेली जी मुळे, यांना कापून टाका. या वृक्षाला कापून टाका. म्हणजे तुम्ही त्या ब्रह्मामध्ये विलीन व्हा. कशामुळे तुम्ही हे करू शकता? वैराग्य रूपी कुऱ्हाडीने. वैराग्य, अलिप्तता कशामुळे निर्माण होतं? त्याग केल्याने. गीता 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 त्यागी. गीतेचं आचरण करणारा त्यागी बनतो. त्यागी मनुष्य वैरागी होतो. आणि असा वैरागी आपल्या वैराग्याच्या कुऱ्हाडीने आपल्या या संसार रूपी त्रिगुणात्मक वृक्षाचे कापून तुकडे करायला पाहिजे. आत्मसाक्षात्कारी पुरुष तो करतो. भगवंत सांगतात कशा प्रकारे तुम्ही याच्यापासून मुक्ती मिळवाल, या अश्वत्थम पासून मुक्ती मिळवा. या अश्वत्थमला कापून टाका. आणि कुऱ्हाड काय? तुमचं वैराग्य, तुमचा दृढनिश्चय. अश्वत्थम आणि शिवलिंग, ब्रह्म, अश्वत्थम, शिवलिंग. आपण आतापर्यंत अश्वत्थम या वृक्षाशी ब्रह्माची केलेली तुलना बघितली. आता आपण शिवलिंगाशी बघूया दुसरी तुलना. शिवलिंग लंबगोल असतं. लंबगोल म्हणजे काय? त्याला दोन सेंटर असतात. एक वर्तुळ घेतलं तर त्याला एकच सेंटर असतो. लंबगोलाला दोन सेंटर पॉइंट असतात. शिवलिंग आहे, त्याचा 1/3 भाग वरती असतो, 2/3 भाग खाली असतो. जो दिसतो, जो व्यक्त आहे, ते तुमचं जग आहे व्यक्त. आणि अव्यक्त जे आहे ते आत्मतत्व आहे. व्यक्त, अव्यक्त ह्याची जी पिंड बनते, ती पिंड, हे व्यक्त स्वरूप, हे अव्यक्त स्वरूप, या सर्वांना जे पूर्णतः व्यापून टाकतं, त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्या पलीकडेही अस्तित्वात असतं, ते ब्रह्मतत्व. ब्रह्म क्षर म्हणजे व्यक्त, अक्षर म्हणजे अव्यक्त, उत्तम पुरुष म्हणजे या सर्व व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे उत्तम पुरुष आहे, ब्रह्म आहे, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर. तुम्हाला जगाशी तुमच्या वासना बांधतात. व्यक्त, जसजसे तुम्ही अंतर्मुख होतात, वैराग्य निर्माण होतं, तसं व्यक्तपासून हळूहळू तुम्हाला अव्यक्ताबद्दल कळत जायला लागतं. तुमचा त्या अव्यक्ताबद्दलचा मनामधला निश्चय दृढ होतो. तुमच्या ज्ञानावरची श्रद्धा वाढते आणि ती श्रद्धा तुम्हाला बाह्य जगापासून अंतर्मुख अशा अव्यक्ताकडे खेचून आणते. कशाने? वैराग्य रूपी कुऱ्हाडीने. जेव्हा तुम्ही या संसारातील एक एक गोष्ट स्ट्राईक आउट कराल,
तेव्हा तुम्ही त्या अव्यक्तापर्यंत पोहोचाल, तुमच्यामधील आत्मतत्वापर्यंत पोहोचाल. कशाने तुम्ही हे करू शकता? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या 3 योग साधना दिल्या आहेत. याचं आचरण करून तुम्ही अलिप्तता निर्माण करता, वैरागी बनता, त्यागी बनता. आणि तेव्हा तुम्ही ज्या शिल्लक राहिलेल्या वासना आहेत त्या स्ट्राईक आउट करतात ध्यान साधनेद्वारे. आणि मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवंतांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. क्षर, अक्षर, उत्तम पुरुष, व्यक्त, अव्यक्त आणि ह्या व्यक्त अव्यक्ताला ला व्यापून याच्या पलीकडे असलेलं दुसरं अव्यक्त उत्तम पुरुष, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर. हा सुद्धा परमेश्वरच आहे, जे अव्यक्त येते, पण त्याला आपण देव म्हणतो. जो देव, जो ईश्वर तुम्हाला ह्या जगाला सपोर्ट करतो, ज्याच्यामुळे याची निर्मिती झालेली आहे, क्षर अक्षर आहे, याला व्यापतो आणि ह्याला आधार सुद्धा देतो. अजून एक उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्य संपूर्ण पृथ्वीला व्यापतो, पृथ्वीला आधार सुद्धा देतो. त्याच्यामुळे पृथ्वी एनर्जाइज असते, कार्यरत असते. परंतु सूर्य कसा अलिप्त आहे, पृथ्वीपासून अलुप्त आहे. त्याच्यामुळेच ही पृथ्वी जगत असते, सर्व्हायवल असतं. परंतु तो ठरवत नाही पृथ्वीने काय करायचं. या पृथ्वीवरील जीवांच्या वासना ठरवतात ही पृथ्वी कशी चालायची. तो ठरवत नाही, तो साक्षी. पण त्याच्याशिवाय ही पृथ्वी चालतच नाही. तसंच व्यक्त ह्या अव्यक्ताशिवाय चालतच नाही. जसं पृथ्वी सूर्याशिवाय चालू शकत नाही. पण सूर्य कशामुळे आहे, ही आकाशगंगा कशामुळे आहे, असे कित्येक ब्रह्मांड कशामुळे आहेत. उत्तम पुरुष, परमात्मा, परमेश्वर, याला सर्वोच्च ब्रह्म म्हटलेलं आहे. आपण त्या ब्रह्मापर्यंत कसं पोहोचू शकतो? 4थ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तत्पदम तत्परिमर्गितव्यम यस्मिन् गता न निर्वर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसुप्ता पुराणी. ज्ञानी पुरुषाचं, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्याला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगांचं आचरण करून ज्याला वैराग्य प्राप्त झालेला आहे, जो त्यागी बनलेला आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा माणसाने काय केलं पाहिजे? त्याच्या आयुष्याचं ध्येय काय पाहिजे? ब्रह्मापर्यंत पोहोचणे, परमेश्वरापर्यंत पोहोचणे. आणि भगवंत म्हणतात तिथे गेल्यापासून कोणीही परत येत नाही. कारण तुमच्या सर्व हा अश्वत्थरूपी वृक्ष तुम्ही कापून टाकलेला आहे, काही वासनाच नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला मूळ नाहीत धरून ठेवायला या जगामध्ये, या पंचतत्वांमध्ये धरून ठेवायला मूळच नाही, हा वृक्षच नाही. मग तुम्ही पंचतत्वामध्ये येणारच कसे? देर इज नो रिझन. पण भगवंत म्हणतात एकदा त्या नीचस्थानी पोचल्यावर कोणीही परत येत नाही. जसा एखादा मनुष्य संस्कृत होतो, त्याला संस्कृती प्राप्त होते, जगामध्ये फिरतो, त्याला सत्य कळतं, मग तो परत असंस्कृत जगामध्ये जाऊ शकत नाही. एकदा स्त्री आई झाल्यावर परत आधीच्या तिच्या कौमार्य स्थितीमध्ये जाऊ शकत नाही, तारुण्य स्थितीमध्ये जाऊ शकत नाही, निपुत्रिक स्थितीमध्ये जाऊ शकत नाही. कारण तिला अपत्य झालं नाही, ती आई झाली. तसंच एकदा तुम्ही त्या निचधामी पोचलं की परत तुम्ही या संसारात येत नाही, तुम्ही याच्यापासून अलिप्त राहतात.
पण कसं, कोण बनू शकतं, भगवंतांनी 5व्या श्लोकामध्ये आणि 6व्या श्लोकामध्ये स्पष्ट केलं. ते आपण पुढच्या विभागात पाहूया. हरिओम.